नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा एक नवीन टॉपिक आपण सुरू करतोय की हाऊ टू मेक अ बिग सेंटेन्स. मोठं वाक्य कसं तयार करायचं. आजपर्यंत आपण टेन्स शिकलो, सब्जेक्ट वर्ब अशी रचना आपण केली. परंतु सब्जेक्ट वर्ब म्हणजे एक लहानसं वाक्य तयार होईल. परंतु काही वेळेस प्रसंग थोडा मोठा असतो, काही गोष्टींचा उल्लेख करणं आवश्यक असतं. समजा एखादी घटना घडली तर ती घटना कशी घडली, कुठे घडली, कोणाकडून घडली, कोणासाठी घडली, असा उल्लेख आपल्याला करावा लागतो. त्यामुळे लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये हा दुसरा भाग जो आहे याच्यामध्ये हाऊ टू मेक अ बिग सेंटेन्स हा भाग आपण आज सुरू करणार आहे. तर चला मग लेट अस बिगिन. असं वाक्य वी प्ले. हे झालं वाक्य, सब्जेक्ट आणि वर्ब. पूर्ण वाक्य झालं. कुठलाही काळ असो, कर्ता क्रियापदाची जोडी असते. वी प्ले, वी शॅल प्ले, वी आर प्लेइंग, वी हॅड प्लेड, कुठलाही काळ असो. तर हा झाला बेस. तर याच्यामध्ये आपल्याला वाक्य आता पुढे वाढावं लागणार आहे. वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतात. आता मी खेळतो, तर मग काय खेळतो काय सांगायची गरज असेल तर आपल्याला सांगावं लागेल की आय प्ले क्रिकेट. कर्ता क्रियापदानंतर त्याला उल्लेख करावा लागेल की काय खेळतो. नंतर त्याला एखाद्या वेळेस वाटलं की मला ते जागा दाखवायची तर कोठे खेळतो, मग तो सांगेल की आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड. नंतर एखाद्या वेळेस मी खेळतो, पण त्याला हे पण सांगायचं नाही, हे पण सांगायचं नाही. फक्त त्याला हे माहिती आहे, समोरच्याला हे पण माहिती आहे, पण ते कोणाबरोबर खेळतो हे जर त्याला सांगायचं आहे तर तो सांगतो कोणाबरोबर. एखाद्या वेळेस कर्ता जो आहे त्याला हे पण सांगायचं नाही, हे पण सांगायचं नाही, हे पण नाही, त्याला वेळ सांगायची. तर मग तो सांगतो किती वाजता. म्हणजे बोलणारा जो कर्ता आहे त्याला ज्या प्रकारची आवश्यकता असेल त्याचं वर्णन त्याला करावं लागेल किंवा तो शब्द तिथे जोडावा लागेल. परंतु मग हे शब्द काही डायरेक्ट ठेवता येतील का आपल्याला? हे डायरेक्ट ठेवता येत नाही. त्यासाठी काही 10 ते 12 शब्द आपल्याला पहिले टप्प्यामध्ये हे जवळ पाहिजेत. काही ठराविक शब्द असतात ते आपण त्याच्या अगोदर लावतो. आता वी प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट कोठे? ग्राउंड. मग वी प्ले क्रिकेट ग्राउंड असं चालणार नाही. मग त्यासाठी आपल्याला ऑन हा शब्द टाकावा लागेल ग्राउंडच्या अगोदर. म्हणजे ग्राउंडच्या अगोदर म्हणजे प्री ग्राउंड, म्हणजे ग्राउंडच्या अगोदरची पोझिशन, प्री पोझिशन. ग्राउंडच्या अगोदरची पोझिशन म्हणजे प्री पोझिशन. प्रीपोजिशन याला म्हणतात. प्रीपोजिशन आपण अजून शिकणार नाही, अगोदर त्याचा परिचय करून घेऊ, नंतर शिकू. कारण व्याकरणाकडून भाषा आपण शिकणार नाही. तर हा ग्राउंडच्या अगोदर आलेला आहे. ग्राउंड नाऊन आहे. मग ग्राउंडच्या अगोदर, नाऊनच्या अगोदर किंवा प्रोनाऊनच्या अगोदर जो शब्द येतो तो प्रिपोजिशन असतो. त्याचं काम काय असतं तो भाग नंतरचा आहे. मग आय प्ले क्रिकेट ग्राउंड नाही, आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड. याचं काम झालं. क्रिकेट झाला, ग्राउंड झाला. आता कोणाबरोबर खेळतो? मग माय फ्रेंड बरोबर खेळतो. आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड माय फ्रेंड नाही चालणार. आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड, फ्रेंड नाऊन आहे, त्याच्या अगोदर अजून एक प्रिपोजिशन लागेल, प्री पोझिशन म्हणजे अगोदरची पोझिशन. तिथे लागेल आपल्याला विथ. विथ म्हणजे च्या बरोबर. म्हणजे असे जे कनेक्टिव्ह शब्द आहेत, कनेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा पोझिशन दाखवणारे शब्द आहेत, ते आपल्याला 10-12 आपल्या खिशामध्ये असायला हवे पहिल्या टप्प्यात. सुरुवातीच्या टप्प्यात जे आपण काही 5-50 हजार वाक्य बोलू त्याच्यामध्ये हे शब्द आपल्याला रोज लागणार आहेत, प्रत्येक ठिकाणी लागणार आहेत, मिनिटाला लागणार आहेत. जसं आपल्याला क्रियापद लागणार आहे, अजून आपण क्रियापद पाठ केलेलं नाही, त्याचं पण एक व्हिडिओ लेक्चर आपल्याला घ्यावं लागणार आहे की पहिल्या टप्प्यात 3 क्रियापद आपल्याला पाठ करायचे. ते कसे पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, उच्चारासहित, अर्थासहित आणि काय पोझिशन असते किंवा
काय टेक्निक असते ते मी नंतर सांगेल. परंतु हे पण काही 10 शब्द आपल्याला फक्त लागतील पहिल्या टप्प्यामध्ये 10. त्याच्यामध्ये ऑन आहे, विथ आहे, ॲट आहे. आता आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड. बघा सुरुवातीला वाक्य होतं एवढं, वी प्ले, हे पण पूर्ण वाक्य आहे. परंतु वी प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड, झालं वाक्य मोठं. अजून मोठं करता येईल, वी प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड. आता वेळ दाखवण्यासाठी आपल्याला, टाइम दाखवण्यासाठी ॲट वापरतो आपण. ॲट, वी प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड ॲट 6 AM. 6 AM म्हणजे वेळ दाखवली आपण. एखादा प्रसंग असा येईल की त्याला याचीही गरज नाही, याचीही गरज नाही, याचीही गरज नाही. तो सांगेल की आय प्ले क्रिकेट नियर द स्कूल. आता कोठेचे 2-3 उल्लेख असतात. आता शाळेजवळ, आय प्ले क्रिकेट नियर द स्कूल. काही वेळेस जागा दाखवतो आपण कोठे, पण कोठेमध्ये अजून शाळेत खेळतो आपण. परंतु काही वेळेस आपण सांगतो की शाळेजवळ ही पोझिशन दाखवण्यासाठी नियर द स्कूल. काही वेळेस अशी पोझिशन असते की च्या मागे, वी प्ले क्रिकेट नियर द स्कूल बिहाइंड द हॉस्पिटल, असं पण उल्लेख आपल्याला करावा लागतो. म्हणजे वाक्याचं एक्सटेन्शन करायला नियर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, च्या समोर, ही लिव्स इन फ्रंट ऑफ टेम्पल, नियर द हॉस्पिटल, असा उल्लेख आपल्याला करावा लागतो. नंतर वी प्ले क्रिकेट च्या अगोदर, बिफोर, वी प्ले क्रिकेट बिफोर आवर लंच, च्या अगोदर. म्हणजे इथे तुम्हाला बिफोर वापरावं लागेल, इथे नियर वापरावं लागेल, इथे बिहाइंड वापरावं लागेल, इथे इन फ्रंट ऑफ वापरावं लागेल, इन फ्रंट ऑफ वापरावं लागेल, इथे बिफोर वापरावं लागेल. त्यानंतर पण उल्लेख करावा लागेल, वी प्ले क्रिकेट आफ्टर 6 AM. 6 वाजेनंतर आम्ही क्रिकेट खेळतो. म्हणजेच मोठं वाक्य बनवण्यासाठी आपल्याकडे असे काही शब्द आहेत, अजून काही आहेत, परंतु हे 10-15 शब्द सुरुवातीला आपल्याला हे वापरावे लागतील. हे 10-15 जरी असले तरी बऱ्याच प्रकारचे मोठे मोठे वाक्य आपण बनवू शकतो. आता क्रियापदाला आपण प्रश्न विचारणार आहे. आता वाक्य भाषेचा विस्तार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण कर्ता क्रियापद यांची जोडी घेतली. प्रत्येक वाक्यात एक कर्ता असतो आणि एक क्रियापद असतं. कर्ता क्रियापद समजलं, त्याच्यात सर्व काळांमध्ये वेगवेगळे चेहरे आपण वापरतो. हा झाला बेस. याच्यावर जवळपास बरीच भाषा अवलंबून आहे. परंतु आता एक एक वाक्य बोलून आपण पॅरेग्राफ लिहू शकतो. परंतु वाक्य बोलताना आपल्याला विस्तारित वाक्य करण्यासाठी क्रियापदाला प्रश्न विचारायचे. किती प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो ते हा प्रॅक्टिसचा विषय. विद्यार्थ्यांनी किंवा जो इंग्लिश बोलणार आहे त्याने मॅक्झिमम प्रश्न क्रियापदाला विचारायचे. की उदाहरणार्थ आपण इथे प्ले घेतला, आपण गो घेऊ शकतो. आय गो, मी जातो, मुख्य वाक्य. मग आता कोठे जातो? आय गो टू कॉलेज. किती वाजता जातो? 6 वाजता जातो, ॲट 6 o'clock. कोणाबरोबर जातो? मित्राबरोबर जातो, विथ माय फ्रेंड. म्हणजे आय गो टू कॉलेज ॲट 6 o'clock विथ माय फ्रेंड बाय बायसिकल. आय गो टू कॉलेज अर्ली इन द मॉर्निंग विथ माय फ्रेंड. झालं मोठं वाक्य. हे झाले वाक्य. परंतु या प्रत्येक जागेसाठी तो प्रश्न त्याला विचारता आला पाहिजे.
आणि प्रश्न विचारण्याची पोझिशन त्याची या क्रियापदावरून ठरते की आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड. मग तुम्हाला जर तू कुठे क्रिकेट खेळतो जागा विचारायची आहे, तुम्हाला ग्राउंड उत्तर येण्यासाठी मग डूने प्रश्न विचारावा लागेल. वेअर डू यू प्ले क्रिकेट, विथ हुम डू यू प्ले क्रिकेट, ॲट व्हॉट टाइम डू यू प्ले क्रिकेट. डू तुमचा कॉन्स्टंट राहील कारण तुमचा प्रश्नच क्रियापदाच्या पहिल्या रूपाने तो आत्मा आहे. मग या प्रकारे तुम्ही जर वाक्य बोलतायत, वाक्य बोलणं म्हणजे काही भाषा नाही, वाक्य बोलणं म्हणजे 25% काम झालं किंवा कमी झालं. तर जे वाक्य बोलतो त्याचा आपल्याला प्रश्न सुद्धा विचारता आला पाहिजे. व्हॉट डू यू प्ले, वेअर डू यू प्ले, विथ हुम डू यू प्ले, ॲट व्हॉट टाइम डू यू प्ले, वेअर डू यू प्ले, वेअर एक्झॅक्टली डू यू प्ले. हे सारखेच आहेत, वेअरचे प्रश्न आहेत ते. म्हणजे हे शब्द आपल्याकडे पाहिजे. आता काही वाक्य आपण घेऊ, त्याच्यामध्ये आपल्याला मोठं वाक्य कसं करायचं याचा अंदाज येईल. पहिलं वाक्य घेणार आहे आपण, आय राईट घेऊ आपण. आय राईट झालं वाक्य. मी लिहितो. काय लिहितो? अ लेटर. मी पत्र लिहितो. परंतु अजून जर गरज वाढली आपल्याला, कोणाला लिहितो? टू माय फ्रेंड. मग आपली गरज एवढीच होती, भाषा शिकायची गरज एवढी, करता क्रियापद. परंतु काय लिहितो? अ लेटर. कोणाला लिहितो? मित्राला. केव्हा लिहितो? कशा प्रकारे लिहितो? म्हणजे डेली किंवा एव्हरी डे, एव्हरी वीक म्हणू आपण. मी माझ्या मित्राला प्रत्येक आठवड्याला एक पत्र लिहितो. हे एक्सटेन्शन किती मोठं असलं याला घाबरायचं नाही. वाक्याचा मुख्य आत्मा कोणता आहे? क्रियापद आहे. त्यामुळे कर्ता आणि क्रियापद घ्यायचं. मी माझ्या मित्राला दर आठवड्याला एक पत्र लिहितो. आता वाक्य बोलणाऱ्याला असं वाटेल की अगोदर पत्र घ्यायचं का वीक घ्यायचा का क्रियापद घ्यायचं का कर्ता घ्यायचा. पण सर्वात अगोदर क्रिया शोधायची. लिहितो तो म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, सिंपल प्रेझेंट. आणि मी आय राईट झालं तुमचं बरंच काम. आय राईट, मग पुढे शब्द लिहायचे. यांच्यात क्रम चुकला तरी चालतो, पण हा क्रम बरोबर पाहिजे कर्ता क्रियापदाचा. म्हणजे बऱ्याचपैकी मोठं वाक्य झालं. ऍक्शन वर्ब असतात, काही स्टेटिव्ह वर्ब असतात. आपण ऍक्शन वर्ब या ठिकाणी घेणार आहोत. शी वर्क्स, ती काम करते. झालं पूर्ण वाक्य. कुठे? इन द फॅक्टरी. ती कुठे काम करते? फॅक्टरीमध्ये. नंतर कसं काम करते? चांगलं काम करते. शी वर्क्स इन द फॅक्टरी रेग्युलरली म्हणा किंवा चांगलं म्हणा. शी वर्क्स इन द फॅक्टरी शी वर्क्स इन द फॅक्टरी अर्ली मॉर्निंग. ती सकाळी लवकरच काम करते. कोणाबरोबर काम करते? विथ हर फ्रेंड्स, तिच्या मैत्रिणीबरोबर काम करते. झाले 3 गोष्टी. शी वर्क्स इन द फॅक्टरी अर्ली मॉर्निंग. शी वर्क्स इन द फॅक्टरी अर्ली इन द मॉर्निंग असं म्हटलं तरी अधिक चांगलं वाटेल ते. शी वर्क्स इन द फॅक्टरी अर्ली इन द मॉर्निंग विथ हर फ्रेंड. आपण सिंपल प्रेझेंटचे घेतो, कुठलाही काळ घेऊ शकता तुम्ही. बॉईज सॅंग घ्या, सिंपल पार्ट घ्या, किंवा बॉईज रन घ्या,
बॉईज रन. आता कसे धावतात, का धावतात? बॉईज रन व्हेरी फास्ट किंवा फास्ट, मुलं वेगाने धावतात. अजून आपल्याला गरज वाटली, का धावतात, कायसाठी धावतात? बॉईज रन फास्ट फॉर देअर फिटनेस. मुलं त्यांच्या फिटनेससाठी धावतात. कुठे धावतात? ऑन द रोड. बॉईज रन फास्ट फॉर देअर फिटनेस ऑन द रोड. झालं मोठं वाक्य. हे मुख्य वाक्य होतं. नंतर हे ॲडव्हर्ब घेतलं, नंतर हे एक घेतला शब्द, हा एक शब्द घेतला जोडण्यासाठी. नंतर या ठिकाणी आपण घेतला टू घेतला होता, इथे इन घेतला होता, परत इथे इन घेतला होता. असे काही शब्द आपल्याकडे असायला हवे. नंतर सिंपल फ्युचरचं वाक्य घेऊ. रवी विल सेंड अ मेसेज. रवी मेसेज पाठवेल. आता कसा पाठवेल? बाय व्हॉट्सॲप. रवी व्हॉट्सॲपने मेसेज पाठवेल. रवी विल सेंड अ मेसेज एवढं वाक्य पूर्ण होतं, परंतु बाय व्हॉट्सॲप केव्हा पाठवेल? ॲट 9 PM, 9 वाजता पाठवेल. रवी विल सेंड अ मेसेज, आपण बाय घेतला, नंतर ॲट घेतला. वाक्य मोठे करण्यासाठी आपल्याला असे शब्द आपल्याला लागतात. इथे आता दुसरं ॲक्शन वर्ब घेऊ आपण. वी अर्न, आम्ही कमवतो. साधा वाक्य. काय कमवतो? मनी. आम्ही पैसे कमवतो. परंतु कोणासाठी कमवतो? अजून आपल्याला गरज वाटली, अजून आपण वाक्य वाढू शकतो. मग फॉर वापरायचा. वी अर्न मनी फॉर आवर पॅरेंट्स. वी अर्न मनी फॉर आवर पॅरेंट्स. फॉर आवर पॅरेंट्स. म्हणजे ज्या प्रकारे गरज पडली त्या प्रकारे आपण ते शब्द ठेवतो. वी अर्न मनी फॉर आवर पॅरेंट्स. आता एक मोठं वाक्य घेऊ आपण, की एखादा व्यक्ती क्रिया करतो, तर क्रियाला आपण अनेक प्रश्न विचारायचे, की तो काय करतो, कसं करतो, कोणासाठी करतो. म्हणजे एका क्रियापदाला तुम्ही अनेक प्रश्न विचारू शकतात. दे आर रीडिंग, ते वाचत आहेत. आता काय वाचत आहेस? पहिलाच प्रश्न आपल्या मनात येतो. दे आर रीडिंग अ नॉवेल. नंतर का असतायत. जर काने प्रश्न विचारला तर तुम्हाला टू किंवा फॉरने उत्तर देतो आपण. तो का नॉवेल असतोय? फॉर पासिंग द टाइम. फॉर नंतर येणाऱ्या क्रियापदाला नेहमी ING असतो, हे लक्षात घ्या. फॉर इटिंग, फॉर ड्रिंकिंग, फॉर रायटिंग. दे आर रीडिंग नॉवेल किंवा टू इन्फिनिटी येतो, टू पास द टाइम. कुठे? इन द बस. व्हाईल ट्रॅव्हलिंग, तो भाग पुढचा आहे.
दे आर रीडिंग अ नॉवेल टू पास द टाइम इन द बस. ही गरज होती म्हणून आपण हे वापरलं. दे आर रीडिंग अ नॉवेल. दुसरी गरज असेल कोणाबरोबर? विथ हिज फ्रेंड इन द बस. अजून दुसरी गरज असेल दे आर रीडिंग अ नॉवेल टू इम्प्रूव्ह हिज रीडिंग स्किल, असं पण म्हणू शकतो आपण. आता कोणतं नॉवेल वाचतोय? तर मग दे आर रीडिंग अ नॉवेल हार्ड टाइम. हार्ड टाइम नावाचं नॉवेल आहे. विच कोणतं नॉवेल? तर त्याचा उल्लेख करावा लागेल. कोणाचं नॉवेल? कोणासाठी वाचतोय? किती वेळ वाचतोय? दे आर रीडिंग अ नॉवेल फॉर 30 मिनिट्स. 30 मिनिटासाठी तो वाचतोय. कोणतं नॉवेल? त्याचा उल्लेख आहे. जी गरज पडली त्याप्रमाणे आपण तो शब्द टाकतो आणि ते वाक्य आपण पुढे पुढे जोडत जातो. जसं एखादा दोरी मोठी करायची असेल, तुम्हाला दुसरी दोरी तिला जोडतात, अजून तिसरी दोरी जोडतात आणि दोरीची लांबी वाढवतात. तसं वाक्य रचना करताना मोठं वाक्य जर करायचं असेल तर मध्ये मध्ये असे शब्द आपण टाकतो आणि ज्या प्रकारची गरज असेल त्या प्रकारचं आपण वाक्य वाढवतो. मग त्या ठिकाणी आपण ऑन वापरतो आणि इन वापरतो, ॲट वापरतो, बाय वापरतो, बिफोर वापरतो, आफ्टर वापरतो. आता इनचा प्रश्न जर 2 ठिकाणी आला, आता इन म्हणजे त्यामध्ये, आता आय लिव्ह इन पुणे असं वाक्य असेल आणि आय लिव्ह ॲट पुणे असा उल्लेख कधी होईल? ॲट हे लहान गावासाठी वापरतात, परंतु 2 गावामध्ये आता पुणे मोठे आहे, आय लिव्ह इन पुणे, इन पुणे आपण वापरू. परंतु पुण्यापेक्षा मोठी गोष्ट जर आली, आय लिव्ह इन पुणे असं वाक्य. पुणे मोठे शहर आहे म्हणून इन वापरला, परंतु आय लिव्ह इन महाराष्ट्र ॲट पुणे असं येईल, कारण पुणे आता महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. मग आय लिव्ह इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आय लिव्ह इन महाराष्ट्र. आता इन पुणे येणार नाही तर ॲट पुणे येईल, कारण आपण मोठ्या शहरांसाठी मोठ्या गोष्टींसाठी इन वापरतो. आता महाराष्ट्र मोठा आहे पुण्यापेक्षा, त्यामुळे आय लिव्ह इन महाराष्ट्र ॲट पुणे. ते प्रिपोजिशनच्या लेक्चरमध्ये हा भाग येईलच, परंतु वाक्य मोठं शिकण्यासाठी आपल्याला असे शब्द 10-15 आपल्याकडे सुरुवातीला असू द्या, नंतर वाक्य मोठे करण्याचा प्रयत्न करा. ते स्पीकिंगसाठी आहे. हाऊ टू मेक बिग सेंटेन्सेस व्हाईल स्पीकिंग अँड व्हाईल रायटिंग. तर क्रियापदाला जास्तीत जास्त प्रश्न विचारून तुम्ही वाक्य वाढवू शकतात. आता वाक्य वाढवताना जसं तुमच्याकडे क्रियापद आहेत तसे शब्द तुम्ही वापरा आणि जास्तीत जास्त वाक्य मोठं करा. ठीक आहे मित्रांनो, बाकीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.